हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा आहात सगळे लोक? बरे येत ना. चला मी आज कुठं आले माहिती आहे? आज आलेले मी विजय सेलमध्ये त्या फ्रीजची कंप्लीट करण्यासाठी माझ्या LG ह्याच्या गोदरेजची. पण मग विचार केला की चला आपण एखादा जाऊन दे, माझं जिंदगी नवीन म्हणजे आयुष्य मी चालू करते, तर त्या जुन्याला बनवून बनवून काय करू, त्यापेक्षा मी नवीन फ्रीज घेते. कसा वाटते कसं नाही आणि कोणती कंपनी मी घेत आहे ते पण तुम्ही बघू शकता. आता मला मनात ना तर उतरली ती गोदरेज. मला आवडतं आता सॅमसंग LG, ह्या दोन्हीपैकी मी कोणते तर मी घेत आहे. बघा खूप मोठे मोठे फ्रीज आहेत, बघितलं खूप मोठे मोठे फ्रीज आहेत. तर आता बघते मी तुम्हाला दाखवते फ्रीज. मी आता एक बघितला आहे, डबल डोलचा आहे. आणि चला आता आपल्याला राहायचं आहे, पण आता मुंबईमध्ये म्हणलं तर आपल्या फ्रीजची गरज आहे, बरोबर आहे का? तुम्हाला दाखवते आता एक फ्रीज बघितला आहे मी. बघा हा आहे LGचा. LG पण कंपनी खूप छान आहे, मला आवडते आणि माझी फेवरेट आहे सॅमसंग आणि LG. हे बघा हे आहे आपला, हे बघू शकता तुम्ही. गॅरंटी किती वर्षाची हो? 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी आणि टेक्निकल वॉरंटी 1 वर्ष. बघा 10 वर्ष आहे गॅरंटी. मस्त आहे, टेन्शन नाही, काहीच नाही. जाऊन दे, जिंदगीचा मजा ले लो. वॉरंटी वाढवायचं तर एक्स्ट्रा वॉरंटी पण वाढवू शकतो. स्पेशल प्राईजमध्ये तुम्हाला डिस्प्ले हे बघा हा पीस आहे LGचा. तर बघू आता आपण हा घेऊन टाकू. घ्यायचा आहे मला. तर आता माझा जुना कितीला घेतात कितीला नाही, पण जुना तर द्यायचाच नाही मला. तो जुना मी बनवून गावी घेऊन जाणार. गावाला पण माझं घर आहे ना, ते गावी घेऊन जाणार आणि मुंबईसाठी घेते हे मला फ्रीज. ठीक आहे. आणि आता ह्याला कितीही बंद ठेवला ना LGला तरी काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की बघा आता माझ्याकडे घरामध्ये सॅमसंग आहे, LG आहे, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण झाला तर गोदरेजला झाला. गोदरेज कंपनी एकदम डॅमेज कंपनी एकदम, कारण मला ना आवडतच नाही. आता एवढा मी खर्च एवढा प्रेमाने घेतलं, पण काय फायदा नाही. चल तुम्हाला दाखवते आता मी. फूड चॅनल आहे नाही, आपलं कॉमेडी चॅनल आहे आपलं. हे बघा हे फ्रीज आहे, बघू शकता भावांनो बहिणींनो. तर हे फ्रीज आपण घ्यायचं आहे. आता मी काय फ्रीज घेण्यासाठी नव्हती आली, पण मला आता 5,500. हे बघा हे फ्रीज आहे. तर हे बघूया आपण. हे फ्रीज बघा कसं वाटते तुम्हाला? मस्त आहे. आणि हे बघा आता मला फ्रीजची तर गरज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फ्रीजमध्ये सगळं लागतं एकदम. हे बघा एकदम टकाटक एकदम, हे का नाही? बघू शकता तुम्ही एकदम फ्रीज बघा. बघा किती मस्त मस्त बघा फ्रीज आहेत, बघितलं मोठे मोठे फ्रीज आहेत. आता तुम्ही म्हणता घेतला का फ्रीज, तर मी फ्रीज काय घ्यायला नाही आली, काहीच नाही आली. मी इथं कंप्लेंट द्यायला आली होती. कशाची? गोदरेजची कंप्लेंट द्यायला आली होती की मला माझा फ्रीज चालत नाही म्हणून. तर तिथं बघू कंप्लेंट देते मी, किंवा इथं कंप्लेंट द्यायची इथंच. ठीक आहे चला मी कंप्लेंट टाकली आणि आता माझं फ्रीज बनन. आता बघू फ्रीज बनलं तर चांगली गोष्ट आहे, नाही तर बघूया मग नवीन बघूया. तसं नवीन पण एक जागा बघितलं आहे मी, तर छान आहे. 27,000पर्यंत फ्रीज आहे, तर ते पण घेऊया आपण. ठीक आहे. तर चला आता मी जाते. आता बघा मस्त एकदम बोरिवली साईडला बघा ही आहे बघा मॉल शोरूम, म्हणजे विजय सेल खूप छान आहे. ठीक आहे. तर चला त्याच्यासाठी मी आलती विजय सेलला आलती बघा, हे करायला कंप्लेंट द्यायला आलती माझं फ्रीज चालत नाही म्हणून. ठीक आहे चल तुम्हाला बाहेरचं पण दाखवते. बघा इथं विजय सेलमध्ये आलते बघा, बोरिवलीचं विजय सेल. बघितलं? तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल ना की मी नवीन फ्रीज घेते. वाव, घेणार नक्की घेणार मी. कसं आहे भावानं, वाईट दिवस निघून जातात, चांगले दिवस पण येतात, आहे का नाही? तर मी आलती इकडे विजय सेलमध्ये, तर तिथं कंप्लेंट टाकली. आता बघू 2 दिवसानंतर तो येईन आपल्याकडे फ्रीज बनवण्यासाठी. बनला तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. चला तुम्हाला अजून बघूया काय काय घेते काय काय नाही, तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे. चला आता मी शोभाताईच्या घरी चालली. पहिले पण मी आले होते त्यांना मसाला देण्यासाठी, तर त्यांना चालली मी, त्यांना काय तो एक वस्तू द्यायला चालली मी त्यांना. शोभाताईच्या घरी चालली, तर मी तिथे गेला व्हिडिओ काढली. ठीक आहे. चला मी शोभाताईच्या बिल्डिंगमध्ये आले बघा, किती मोठी बिल्डिंग आहे बघितली. चालली शोभाताईकडे चालली. शोभाताई नाही बोलणार, शोभा मम्मी बोलणार मी, म्हणजे मम्मी बोलणार मी. खूप चांगले बिचारी मला परत बोलावले भेटायला ये म्हणली. मी आता गावी जाणार ना, त्याच्यामुळे म्हटली ये भेटायला स्मिता. आता बोलवली आलते ना जवळ, तर इथून त्यांचं घर जवळ आहे, तर म्हटली ये माझ्याकडे. तर त्यांच्याकडे मला मसाला, त्यांना हळद पण द्यायची अजून, तर ते जाऊन पण त्यांना एक पॅकेट द्यायची हळदीचं, तर ते देते आणि परत भेटून येत महागार येते त्यांना भेटून एकदम. बघा चला आता मी उतरते, चालले त्यांच्या बिल्डिंगमध्ये. बघा किती मोठी बिल्डिंग आहे, बघितलं? खूप चांगले लोक आहेत मी. चला बघा मम्मी माझा रस्ता बघते. आली मम्मीकडे आली. मम्मी कशी आहे?
वा मम्मी बघा किती गोरी गोरी दिसते आज. आज मम्मीने दुसरा साबण लावलाय वाटतं, खुशबू आली. हा? चला मम्मी परत आली. तुम्ही बघितलं नाही घर, मम्मीचं घर बघितलं ना. चला. मम्मीने माझ्यासाठी रविवारी मला बोलवलं होतं जेवायला. गाजर हलवा बनवून ठेवलाय मम्मीने. आता फ्रीजमधून बाहेर काढून मटण पण बनवलं होतं. आता मम्मी मला जेवायला देते बघा, गरम गरम एकदम गरम करते स्वतः. गरम चपाती माझ्याकडे, भात कमी आहे. चालेल चालेल, चपाती खाऊ चालेल. बघा प्रेम करतात किती लोक मला एकदम. मम्मी मला किती प्रेम करते. माझ्यासाठी मटण तुला त्यांनी मला रविवारी जेवायला बोलवलं होतं आणि मी रविवारी आलीच नाही. त्या गरम करायला लागला ते. आणि त्यांनी हलवा पण बनवता माझ्यासाठी. पण मी काय झालं, तिकडं मी गेलती ना शनिवारी, तिकडं बदलापूरला साईडला जाऊ दे, थकून गेली होती. त्याच्यामुळे मी आलीच नाही एकदम. आणि मग आज आली तर मला बोधवलं जायचं होतं, काही कामानिमित्त आली होती. तर म्हणलं मम्मीला फोन केला तर मम्मी म्हणली ये घरी म्हणली. मग आता आली मम्मीकडे एकदम. चला या जेवायला. बघा मम्मीने गरम गरम सगळं करून दिलं मला. आता जेवते मी मस्तपैकी, यमी खाते. तुम्ही पण बघा, ठीक आहे. मटन आहे, मटन यमी मटन. तुझीच वाटणी. बाजू मग काय टेस्ट आहे. चला खाऊन घेते मी. चला जेवली बिवली मम्मीच्या घरी. आता घरी चालली. मम्मीने मला परत एक बॅग दिलेली आहे, छोटीशी अजून एक बॅग दिली मला. तर चला मग घरी गेला पण दाखवते, ठीक आहे. चला आता मी चालली मम्मीच्या घरी ना. मम्मीने काही बॅग परत दिली. मम्मीकडे 2 बॅगा होत्या ना, तर त्यातली एक अजून एक दिली बॅग म्हणली, अजून घेऊन जा म्हणली, तुझ्या कामी येतं म्हणली. त्यासाठी मला मम्मीने बोलवलं होतं. जेवली बिवली मस्तपैकी. आता रिक्षा पकडते जाते एकदम, ठीक आहे. चला रिक्षात बसली, रिक्षाने चालली. मम्मी बोलली रिक्षाने जा. रिक्षाला पैसे दिला, बिचारी 500 रुपये दिलं. तर जाते म्हणलं. चला घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. चला घरी आली. ताईने अजून एक बॅग दिली मम्मीने. हे पण बॅग आपली जुनी बॅग आहे, म्हणजे हे पण बॅग त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांच्या अजून एक होती, तर त्या मला बोलल्या की खरंच मी तर तू माझी बॅग वापरते, मला खूप छान वाटते. तर त्यांनी मला ही बॅग दिली. आणि बॅगीच्या आतमध्ये अजून एक बॅग आहे, तुम्हाला दाखवते मी, ठीक आहे. हे बघा, वाव, एक मिनटं. हे बघा, हे बॅग म्हणजे पाण्याची बाटली पण दिली मला त्यांनी. पाणी माझ्याकडे कसं माहिती आहे का, माझ्याकडे फ्रीज नाही म्हणून. आणि हे केले बघा, हे पण बाटली दिली मला मम्मीने. हे हमेशा माझ्याजवळ असणार बाटली, आता मम्मीची आठवण. आणि हे बॅग मला दिली आहे. हे म्हणजे हे बॅग आहे अजून बघा. तर हे आपल्याला हळद मसाला काय 2 बॅग, आपल्याला एकच बॅग घेऊन जायची, कुठं जायचं म्हणजे एकच बॅग घेऊन जायचं. पण एक बॅग दिली बिचारी मला, त्यांच्यापेक्षा शिल्लक होती ती दिली. आणि हे एक बॅग दिली मला. हे पण खूप छान बॅग आहे. तर म्हटलंच मी काही तुला बॅग राहून दे म्हटली, तुला कधी लागली असं तर. आणि हे तर माझी हळद आहे. हे बघा छान बॅग आहे, मस्त आहे. आणि मला पण आवडली हे जे, हे बघा मस्त बॅग आहे, लॅपटॉपची बॅग आहे, खूप छान वाटलं. आणि आता मस्त प्यायला मी एकदम वापरते एकदम. बघा छान आहे एकदम, आवडली मला एकदम भारी. हो काय ते हे पण आहे, चेन पण आहे, ठीक आहे, भारीतली आहे. चला भावांनो बहिणींनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नाही आता तुम्ही म्हणसाल. चला आता मस्तपैकी घरी आली. आता मम्मीने मला आज हे पण दिले, हलवा पण दिला आहे, तुम्हाला दाखवते. मटण खायला घातलं बिचारीने, हलवा पण तिथं दिला. आणि संगती घरी पण मला हलवा दिला खायला. तर थँक्यू सो मच मम्मी. आणि बघा मी आता गेलते आज विजय सेलमध्ये गेलती. तर मी काय फ्रीज घ्यायला नव्हते गेली, काय नव्हते, कारण फ्रीज घ्यायला माझी एवढी कॅपॅसिटी काहीच नाही. तर मी गेलती मम्मी हाला विजय सेलमध्ये. तर तिथून मम्मीचं घर जवळ होतं. तर मम्मीला फोन लावला तर मम्मी ये म्हटली. मग त्यांना काय द्यायचं ते दिलं मी. नंतर मी आली, मम्मी कोणी जेवली बिवली. त्यांनी मला रविवारी जेवायला बोलवलं होतं मटण खायला, पण मी काय रविवारी गेलीच नाही मम्मीकडे. मग आज फोन केला तर म्हणलं ये म्हणले, हाय तू असं ठुले म्हणली मटण, मी आम्ही मगाचं खात नाही पण तू खा म्हणली. मग खाली मी चपात्या बिपात्या मस्त पोट भरून खाली, भूक लागली होती मला. मग मस्त दाबून खाल्लं, मस्तपैकी बाटली बिटली पाण्याची बिकती संगत दिलं मला मम्मीने. म्हणजे सांभाळून जा, घरी जा, रिक्षाने जा. रिक्षासाठी पण 500 रुपये दिलं मम्मीने. थँक्यू सो मच मम्मी. आणि विजय सेलमध्ये ह्याला गेली ती फक्त की मी मला फ्रीज नाही ना, माझं फ्रीज बंद आहे. तर त्याला कंप्लेंट टाकायला गेली की माझं फ्रीज बनवून द्या म्हणून. कारण की पहिलं फ्रीज कुणाला तर दिलं होतं बनवायला, त्याने बरोबर नाही बनवला. मग आता कंप्लेंट टाकली, आता 2-3 दिवसानंतर येईन तो माणूस. मग बघूयात, त्याला बनवून घेऊया फ्रीज आपलं एकदम, ठीक आहे. तर चला भावांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असेच तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला भेटतात. आणि उद्या 14 तारीख आहे, उद्या माझी कोर्टची तारीख आहे. उद्या मला चर्चगेटला जायचं आहे. जर कुणाला चर्चगेटमध्ये असाल, जर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल, हळद घ्यायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा.
ठीक आहे. माझा बिझनेस नंबर साईटला टाकते, तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. मी उद्याचा चर्चगेटला आहे, चर्चगेट विथीला. कुणाला मसाला घ्यायचा असेल, कुणाला भेटायचा असेल, त्याने भेटू शकतात, मला फोन करू शकतात. ठीक आहे, चला बाय.